आई ऑल सेट आहे, जॅकेट, शूज आणि रेन पॅन्ट पण बोलो घाल म्हणून. मग तशी माझी आई हौशी आहे आणि स्ट्रॉंग पण आहे. आईचं अजून एक स्वप्न आहे की आळंदीला पण आईला घेऊन जायचं आहे, ते पण मी लवकर लवकर पूर्ण करणार. कसा होता प्रवास? मस्त, ऑल ओके. आणि आपल्याला सन्मुख साहेब भेटले आपले. समर्थ, श्री स्वामी समर्थ लिहिलं बघा, एक नंबर आहे. असे गावातले जे मंदिर आहेत ना तिकडे कॅमेरा अलाउड केले पाहिजे. तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे पिलियन आर्मरेस्ट आहे, मस्तपैकी हात ठेवून बसली आहे. एकदा तुमच्या आई वडिलांना घेऊन जावा, जो तुम्हाला सुख, आनंद आणि सॅटिस्फॅक्शन मिळेल. त्या बात हेच तर पाहिजे होतं आपल्याला. एक नंबर. आपण पूर्ण घेराप आहे इन रेन. हां ॲक्च्युली कपड्यात गुंडलेली गुडी आहे. दाढी कशी वाटते नक्कीच कमेंट करा. जोरात अरे थोडं जोरात पाऊस आहे. बोगद्यामध्ये आपण मस्तपैकी आपली लावली आहे येल्लो लाईट. हे बघा, बटर मस्का चीज काय खात नाही म्हणून एवढी स्ट्रॉंग आहे ती या वयात पण. ॲट द एज ऑफ 68 असं ॲक्च्युली. सुप्रभात फ्रॉम कोकण लांजा. आज तारीख आहे 11 ऑगस्ट आणि बरोबर सकाळचे 6:20 झालेले आहेत. आणि आज आपण निघतोय बॅक टू मुंबई. माझे मागील बघ तुम्ही पाहिले असेल ते होते मुंबई गोवा हायवेचे. आपण आलो होतो खास मुंबई गोवा हायवे शूट करायला, कारण की गणपतीला खूप सारे आपले चाकरमणी गावी जातील, तर त्यांच्यासाठी ते व्हिडिओ ठरणार फायदेशीर. त्यासाठी आज आपण निघतो बॅक टू मुंबई. तर आपण निघतोय ना, तर आपण पुन्हा एकदा प्रवास करतोय माझ्या ऑल टाईम फेवरेट पिलियन रायडरबरोबर. बायको नाही, बायको तर आहेच, पण आई आहे. येस, मी आणि आई पुन्हा एकदा प्रवास करतोय एकत्र. लास्ट टाईम केला होता इन जूनमध्ये, तेव्हा आपण केला होता मुंबई टू कोकण. आज करतोय कोकण टू मुंबई. माझा फक्त जॅकेट घालायचं बाकी आहे. आई ऑल सेट. चला निघूया. आई ऑल सेट आहे, जॅकेट, शूज आणि रेन पॅन्ट पण बोलो घाल म्हणून, कारण की पाऊस वगैरे पडू शकतो. मास्क वगैरे, हेल्मेट पण रेडी आहे. तर निघूया आपण ना आता. निघूया. चला, थँक्यू उठल्याबद्दल. तर मंडळी आपली बाईक झाली रेडी. सॅडल बॅग वगैरे आपण लावलेले आहेत आणि प्लस आपण पाठी पण एक आईचा म्हणजे कोकणात आलो तर नारळ घेऊन जायलाच पाहिजे ना, तर आपण तोवाला पण नारळाचा पण पिशवी पाठी बांधलेली आहे म्हणून मुद्दामून बंदी कॉर्ड घेऊन आलो होतो. टेन्शन नाही. आई सेट आहे, आलो लोक सेट. चला, आई जायला गरम होता. चला, आणि दुसरं म्हणजे आपण टँक बॅग लावलेली आहे. आपला डॅश कॅम इज रेडी. आणि थँक्यू हेमांगी सकाळी उठल्याबद्दल आणि आपलं शूट केल्याबद्दल. चला आता निघूया आपण आता. चला मग मंडळी आपण निघालो आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सभा नमः आयनका देवीचा विजय असो. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. पांडुरंग पांडुरंग. जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल. जय माता दी, जय श्रीराम, जय हनुमान. तर आजचा प्रवास मस्त होणार आहे. ते एक बरं आहे, जास्त पाऊस नाही आहे. पाऊसच नाही आहे सध्या तरी. पुढे लागेल की ना माहिती नाही. हां ते ऐकतेच म्हणते मळब राहायला पाहिजे. भले पाऊस बीज नको, मळब राहायला पाहिजे, ते महत्त्वाचं आहे. आणि काय नाही, आपण काच बंद करून घेऊ. थंड थंड हवा येते. फक्त मला राईड करताना एक गोष्ट मला लक्षात राहायला पाहिजे की पाठी आई बसली आहे, म्हणजे मला फास्ट मारायचं नाही आहे. कारण ऑलमोस्ट 1 वर्षानंतर मी आणि आई पुन्हा एकदा प्रवास करतो आहे आपल्या बाईकने. लास्ट टाईम जूनमध्ये केला होता 2024मध्ये, पण तो होता मुंबई टू कोकण. हा होता आणि हा वाला आहे कोकण टू मुंबई. क्या बात आहे. मग तशी माझी आई हौशी आहे आणि स्ट्रॉंग पण आहे, त्याच्यामुळे तिला हे सर्व जमतं आणि मला पण ते करायला आवडतं. आईचीच इच्छा आहे. आईला बोलू त्याची बस तिकीट काढतो किंवा गाडी आणतो. नको, आपण बाईकनेच जाऊ. ठीक आहे, तर बाईकनेच जाऊ. आईचं अजून एक स्वप्न आहे की आळंदीला पण आईला घेऊन जायचं आहे, ते पण मी लवकर लवकर पूर्ण करणार आहे. मोस्टली 2 महिन्यामध्ये आपण तो स्वप्नसुद्धा आईचं पूर्ण करू फॉर शुअर. तर आता मंडळी आपण येऊन पोचलो आपला लांजा हायवेला. आता आपला लांजा हायवे इतका काय खास नाही, पण पहिल्यापेक्षा तरी बरं आहे, मी असं तुम्हाला सांगेन नक्कीच. तर आता इथून घेतो आपण राईट फॉर कोर्ले फाटा. पावसामध्ये खड्डे जास्त दिसतात. तर आपण काहीतरी 6:45ला घर सोडलं होतं. आता किती वाजता पोहोचतोय तुम्हाला मी व्हिडिओच्या एंडिंगमध्ये सांगेनच. आपण काय घाई करणार नाही, एकदम आरामात जायचं आपल्याला. हां, तर मी काय करणार ना, जाताना देवरुखला एक स्वामींचं मठ आहे,
त्या मठामध्ये आपण पाया पडू आणि पुढे जाऊ, हा आपण विचार करतो आहे. कारण पाऊस पण नाही, पाऊस असला असताना तर कदाचित मी स्किप केलं असतं ते, पण पाऊस नाही तर विचार करतो आपण तो दर्शन करून निघू पुढे. आणि देवरुखला आपला अजून एक मित्र आहे सन्मुख म्हणून, त्याचं पण यूट्यूब चॅनल आहे सन्मुख व्लॉग्स म्हणून, तो पण आपल्याकडे भेटणार आहे. मग तो पण येईल पाय वगैरे पडायला आणि मग आपण तो त्याच्या घरी आणि मग आपण बॅक टू मुंबई. बाकी वातावरण चुम्मेश्वर एक नंबर वातावरण, काय पण बोला, सुपरचं बी उपर, सुपरचं बी उपर. काळे काळे ढग तर आलेत, पावसाचं चिन्ह वाटतं तर आहे. काय बंगले बांधतात बघा. आई ओके आहे ना, काय वाटलं सांग. तर मंडळी आता मी काय करतो ना, आता मी इकडे ब्लॉगमध्ये थांबवतो आणि डायरेक्ट मी भेटेन तुम्हाला कुठे माहिती आहे, स्वामींच्या मठातच. तिकडे आपण जर पाय वगैरे पडू आणि मग त्याच्यानंतर आपण डायरेक्ट भेटू संगमेश्वरला, आपण बाहेर पडू तेव्हाच. कारण हा मधला जो पट्टा आहे त्याचा मी वेगळा व्लॉग बनवेन आणि तो वाला तुम्ही ह्याच्या आधी पाहिला असेल, कारण मुंबई गोवा हायवेचे अपडेट देणं महत्त्वाचं आहे त्यासाठी, म्हणून तो आधी टाकेन आणि आईवाला व्लॉग तुम्हाला त्यानंतर पाहायला मिळणार आहे तसं. तर मंडळी आपण येऊन पोचलो आहे देवरुखमध्ये, म्हणजे देवरुखची कमान आहे तिकडून आपण आतमध्ये पोचलेलो आहे आणि आता आपण चाललो आहे श्री स्वामी समर्थ मठचं दर्शन करायला. आई इज ऑल ओके, मी तर ऑफकोर्स खूप ओके आहे, खूप आनंदी आहे. आम्ही मध्ये कुठे थांबलोच नाही, म्हणजे आई उतरलीच नाही. आई बोलत टेन्शन नाही, मी आहे बरी, कधी वाटलं तुम्हाला तर मी सांगेन तेव्हा आपण खाली उतरू, ठीक आहे. आपण काहीतरी 6:45ला घर सोडलं होतं आणि वाजल्या 8, ऑलमोस्ट 1 तासच्या वर होऊन गेलेलं आहे आणि एव्हरीथिंग इज ओके. चला आता आपण भेटू डायरेक्ट मठामध्येच. आपल्याकडे मित्र भेटणार आहे सन्मुख म्हणून, तो पण आपला जॉईन करणार आहे स्वामींच्या मठात. तर आपण येऊन पोचलो आहोत. येस, आणि GPS परफेक्ट दाखवलेलं आहे. आलो पोचलो. तर फायनली आपण येऊन पोचलो इकडे मठाकडे. आई कसा होता प्रवास? मस्त, ऑल ओके. आणि आपल्याला सन्मुख साहेब भेटले आपले. नमस्कार. बरं वाटलं भेटून पुन्हा एकदा. येस, आणि तुझ्या देवरुखचंच आपण स्वामींचा मठ पाहायला आलो. मठ मस्त आहे रे. आतमध्ये अजून चांगलं आहे. हां काय, अरे एक बरं गाडीतपर्यंत येते, काही टेन्शन नाही. आणि टायमिंग 6:30 ते 1 आणि 4 ते 9:30. चला जाऊया आतमध्ये. हे बघा इकडचा परिसर मस्त आहे मठाचा, खूप छान परिसर आहे यार. हो हो, गौमाता मस्तच केलं आहे. क्या बात. हे बघा इकडे लिहिलं आहे स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ लिहिलं आहे बघा, एक नंबर आहे. मस्तपैकी हिरवागार आहे. आपण जाऊया आतमध्ये चला. तर मंडळी आपण दर्शन घेतलेलं आहे स्वामी समर्थांचं. आतमध्ये ॲक्च्युली कॅमेरा अलाउड नाही आहे म्हणून आतून शूट नाही केलं मी, पण बाहेर तुम्ही परिसर तुम्ही पाहू शकतात. आणि तुम्हाला नक्कीच सांगेन, तुम्हाला जर तुम्हाला इकडे यायचं असेल नक्कीच देवरुखमध्ये आल्यावर श्री स्वामी समर्थ मठलं दर्शन करा. GPS टाकलं तर बरोबर तिकडे तुम्हाला आणून सोडेल फॉर शुअर. बाकीकडे तुम्ही म्हणाल तर परिसर खूप उत्तमच आहे. चला आता आई शूज घालते, आता निघूया आपण. चला मग निघालो आपण. श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ. स्थापना 2000. चला, आई गेली आहे सन्मुखच्या थारमध्ये. आईला बोलत तू थारमध्ये जा, कारण सन्मुख बोलतो आहे की आए हे तो नाश्ता करके जाओ. लास्ट टाईम मी आणि आमू आलो होतो, म्हणजे मी आणि माझी बायको आलो होतो, तेव्हा सन्मुखच्या घरी गेलो होतो, आईला भेटलो होतो. आईने मस्तपैकी कांदेपोहे वगैरे केले होते छान. आता पण तेच म्हणतो होतो घरी या म्हणून, पण मी तिला म्हणालो घरी आलो तर आरामात 2 तास जाणार फॉर शुअर, कारण मग गप्पा गोष्टी करत तेवढं जातो. आणि ॲक्च्युली कसं आहे ना, आता वेळ मी वाया घालू शकत नाही, कारण की मला आईला घेऊन आरामात जायचं आहे म्हणून ते त्यासाठी. म्हणून सन्मुखा बोललो आपण बाहेरच थांबू म्हणून, तर आपण बाहेरच नाश्ता करू, टेन्शन नाही. आपण थांबलो आहे हॉटेल जय हनुमानमध्ये नाश्ता पाणी करायला. चला. तर मंडळी आपला नाश्ता पाणी आलेला आहे. सन्मुख साहेबनी घेतलेला आपला पॅटीस, मी पण पॅटीस आहे. आणि सन्मुखाचे मित्र आपण नाव विसरलो मी, साई कांबलेकर. हां, साई कांबलेकर. हां, थँक्यू आल्याबद्दल, जॉईन केल्याबद्दल. आणि आईनी घेतला आहे मिसळ. जो पाव येईल ना, पाव येईल ना, हा पाव येतो ना, हा प्लेस एक नंबर. जय हनुमान. तर मंडळी आपण नाश्ता बघून झालेला आहे आणि जोरात पाऊस पडत होता, पण आता नाही, आता हलका का झाला आहे. पण आई आपण कोट घातला पाहिजे, घातलाच पाहिजे कोट. हां, पुढे शक्यता आहे. चला तर थँक्यू सन्मुख, बरं वाटलं भेटून. पुन्हा भेटूया आपण लगेच नक्कीच. नेक्स्ट टाईम लांजाला ये. चलो बाय बाय, थँक्यू, भेटू आपण. आई सांग विचारलं म्हणून येतो 12 मग.
चला 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 आपण निघालेलो आहोत. तर मंडळी आपण स्वामीच्या मठातून अरे अरे पुढे खड्डे बघा काय ते छायला. हां आपण स्वामीच्या मठातून आलो, सन्मुखवर आपण नाश्ता पाणी केला आणि डायरेक्ट आता आपण बाहेर पडलो संगमेश्वरला. पण मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की आता मी मठात गेलो होतो ना, तिकडे कॅमेरा अलाउड नव्हता, म्हणजे आतमध्ये स्वामींच्या इकडे. बाकी तुम्ही बाहेर शूट करू शकतात. मला असं वाटतं ना की कॅमेरा अलाउड केला पाहिजे, म्हणजे शूट केलं आपण जर लोकांनापर्यंत पोचवलं तर लोक जास्त येतील. माझं असं म्हणणं आहे, प्रचार केला ना तर लोक जास्त येतील पाहायला, दर्शन करायला. कारण कसं आहे, फॉर एक्झाम्पल कोण लोक देवरुख मार्गे जात असेल, लांजाला म्हणा कुठेही पुढे जात असेल, ओके, आणि हा व्हिडिओ त्यांच्यामध्ये पोचला तर ते खास तिकडे जातील, तर स्वामींच्या मठामध्ये दर्शन करतील आणि मग पुढे जातील. जर लोकांपर्यंत पोचलंच नाही, लोकांना माहिती पडलंच नाही, तर लोक जाणार कशी? ओके, लोक जाणार कशी? तर मंडळी मला असं वाटतं ना की असे गावातले जे मंदिर आहेत ना तिकडे कॅमेरा अलाउड केले पाहिजे, असं मला तरी वाटतं. तुमचं काय मत नक्कीच मांडा. आता आपण पुढचा प्रवास सुरू करू. खड्डे बा खड्डे, वाट लावून ठेवले, वाट लावून. आणि माझ्या आईचं वय आहे 68 इयर्स, म्हणजे 68 इयर्स ओल्डची माझी आई आहे आणि ती माझ्याला बाईकनी प्रवास करते कोकण टू मुंबई. और क्या चाहिए लाईफमध्ये, तिची विल पॉवर खूप स्ट्रॉंग आहे. आणि मी कसं आहे ना मोस्टली 1-1.5 तासामध्ये ब्रेक घेतो, जेणेकरून तिला जरा पाय मोकळे करायला मिळेल, जरा पाठ कंबर जरा हलवायला मिळेल त्यासाठी. आणि तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे पिलियन आर्मरेस्ट आहे, मस्तपैकी हात ठेवून बसली आहे ती. मग दाखवलं असतं, हे बघा हे बघा ते बघा, इथलं ते बघा ते बघा ते बघा ते बघा, एक नंबर बसली ते बघा, एक नंबर. तर इकडे आपण थांबलो आहे पेट्रोल भरायला, पेट्रोल भरून घेऊ आणि आईला बोललं बाथरूमला जाऊन पण टेन्शन नाही. चला मग मंडळी पेट्रोल भरलं आहे, निघालो आहे. एक लहानसा ब्रेक पण झाला आईसाठी मस्तपैकी. मी खरं बोलतो मंडळी, एक मिनट थांबा. हां मी खरं बोलतो मंडळी, आपण कधी पण बाईक राईडला बायकोला, गर्लफ्रेंडला, मित्रांना, बहिणीला किंवा भावाला घेऊन जातो. पण खरोखर सांगतो आहे, तुम्ही एकदा तुमच्या आई वडिलांना घेऊन जावा. जो तुम्हाला सुख, आनंद आणि सॅटिस्फॅक्शन मिळेल ना, ते काय औरच असेल, ती बातच वेगळी असेल फॉर शुअर. ह्याची गॅरंटी तुम्हाला मी देतो. मी माझ्या आईला घेऊन राईडला चाललो आहे, तुम्हाला इतकं बरं वाटतं आहे तुम्हाला काय सांगू मी. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, गाडी खूप आरामात चालवा, जपून चालू, आणि स्वतःला आणि तुमच्या आई वडिलांना कोणाला पण नेतात तुम्ही, त्यांचं पूर्ण गेअरअप करा, लाईक हेल्मेट, जॅकेट, नी गार्ड वगैरे सर्व, जेणेकरून ते सेफली राईड करतील आणि काय नाही. आणि हे जे क्षण असतात ना ते ॲक्च्युली असतात न विसरणारे, सिरियसली बोलतो. जेवढं जमेल तेवढं तुमची कॅप्चर करून ठेवा, आठवणीत साठवा. खरोखर म्हणजे तुम्ही एक लहान राईड मारा 100-150 किलोमीटरची तरी पण चालेल, पण प्लीज घेऊन जावा, खरं बोलतो. तर मंडळी तुम्ही कधी घेऊन जाता तुमच्या आई वडिलांना फॉर अ शॉर्ट राईड, नक्कीच कमेंट करून सांगा. आता पाठी पाऊस लागत होता म्हणून आईला बोलत रेनकोट घाल म्हणून. आईने विचारणी पाठी बसला तुम्ही रेनकोट घातला, आणि पुढे बघा ऊन आहे. हो इकडे ऊनच आहे, तेच तर ना. तर काय हे रस्ते पण सुकल्याच्या आईला काय रे बाबा, पाऊस असंच आहे, कधी इकडे लागतो कधी पुढे लागणार नाही, अशीच अवस्था आहे. असो त्याची मर्जी. काय हिरवळ आहे पहा, एक नंबर वाटर, एक नंबर वाटर प्रवास करायला सिरियसली. इकडे हे चालू आहे कटिंग, झाडांची कटिंग. मस्त वातावरण मस्त झालं, ऊन नाही आहे, मस्त मळब आहे आणि थंड थंड असं वारा सुटला आहे. तिकडे पाऊस आहे, इकडे पाऊस नाही आहे पण तिकडे पाऊस आहे. आला 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 अरे जोरात आहे तिकडे, तेव्हा आयसा गो. मग लोक पाठीत उभी आहेत, कळलं पुढे पाऊस आहे. वा क्या बात, हेच तर पाहिजे होतं आपल्याला, एक नंबर. आपण पूर्ण घेरप आहे इन रेनकोट, टेन्शन नाही आपल्याला काय. चिपळूण चिपळूण चिपळूण. तर मंडळी चिपळूणला पोचलो आपण आणि वाजले आहेत 11:15. नॉट बॅड. 7ला निघालो, 7 ते 8, 8 ते 9, 9 ते 10, 10 ते 11, 4 तास आपण चिपळूण गाठले. ते पण एकदम नॉर्मल स्पीडवर.
ते पण आपण स्वामींच्या मठात पण गेलो होतो, नाश्ता पाणी वगैरे थांबलो होतो, पेट्रोलला पण थोडा टाईम गेला होता कारण की लाईट गेली होती म्हणून. हे सर्व पकडून पण आपण परफेक्ट 4 तासामध्ये चिपळूण गाठलेलं आहे. नॉट बॅड, विच इज व्हेरी गुड यार. आयडियली 3.5 तास वगैरे लागायला पाहिजे किंवा 3 तास, पण आपण आईबरोबर आहे तर आपण आरामातच राईड केलं बरं आणि काय नाही. तर मंडळी येऊन पोचलो आपण आता परशुराम घाटामध्ये. वाजले आहेत 11:03 बरोबर, वाजले 11:03. आणि आपण जरा परशुराम घाटाला टॉपकडे थांबणार जरा व्ह्यू पाहत, तेवढं जरा आईला पण जरा पाय मोकळे होतील ना त्यासाठी आणि काय नाही. काहीतरी अराऊंड 10 वाजता थांबलो होतो आपण आणि 1 तासाने मी मोस्टली थांबतो, टेन्शन नाही त्यासाठी. आणि थांबायचं म्हटलं ना तर असं व्ह्यू पॉईंटला थांबलं किती बरं, व्ह्यू पाहत जरा मन अजून प्रसन्न होतं आणि काय नाही. तर मंडळी जरा आई जरा पाय मोकळे करते म्हणून जरा आता आपण थांबले का स्पॉटवर. आई कसं वाटतं तुला, बरं वाटतंय? पाय बी दुखते, पाय दुखते हवं ओके ना. एवढा आजूबाजू झाड झुड आहे तर हां ॲक्च्युली कपड्यात गुंडलेली गुडी आहे. आहे ते बोलते कपड्यात गुंडलेली गुडिया. म्हणजे हे करा, आईचा ड्रेस आहे आणि पंजाबी घातलं आहे, लास्ट टाइम पंजाबी घातलं नव्हता. तर ती ॲक्च्युली कधी पंजाबी घालत नाही, पण हे अभिवलं आता रायडर गेले तर मग पंजाबी पाहिजेत ना. आरामात पाय मोकळे ठेवून ती बोलू शकतेस ते. मग आतमध्ये जॅकेट आहे आणि मग वरती रेनकोट आहे. वा चला पुढे आलं तर काय करणार, हा काढून ठेव पुढे घाल, मग काढून ठेव पुढे घाल, मग टेन्शन नाही. तुम्ही हा व्ह्यू पॉईंट पहा, मला हा व्ह्यू पॉईंट जाम भारी आवडतं, मस्त वाटतं बघा ना. अशी नदी वाहते आहे मस्तपैकी, हिरवगार आहे सर्वीकडे, एक नंबर आहे. खूप म्हणजे खूपच छान वाटतं बघा. अजून काय पाहिजे लाईफमध्ये आईबरोबर राईड करताना, सिरियसली. चला गाडीची हालत बघा, मजबूत खराब झाली बघा त्याला. तुम्हाला मी एक गोष्ट मी त्या ब्लॉगमध्ये बोललो होतो, इकडे पुन्हा सांगतो. हे मी लावलं फॉग प्रोटेक्टर, जेणेकरून याच्यामध्ये माती जाणार नाही. जे पंप होईल ना, कारण चिखल वगैरे उडतो ना तर माती वगैरे डस्ट पकड जातं आणि मग पंप होता त्यात इश्यू येऊ शकतो. म्हणून मी हे लावून घेतलं आहे. आणि मी घेतलं फ्रॉम हार्ली डेव्हिडसन शोरूममधूनच, कारण की जेव्हा मी गाडी दिली सर्व्हिसला तेव्हा त्यांनी मला रिकमेंड केलं. पण जरा महाग आहे ते, 1000 रुपयाची पेअर पडली मला हे. ठीक आहे, आता माझ्याकडे इमर्जन्सी होती म्हणून लावून टाकली आणि काय नाही त्यासाठी. चला तर आईला पाय मोकळे करू जरा. तर मंडळी आपण इकडे परशुराम घाटाच्या टॉपला थांबलो होतो. हा व्ह्यू जरा एन्जॉय केला. तिकडे एक स्टॉल होता, तिकडे आपण घेतो जरा चाय. आई बोलत होता चाय पिऊ आपण जरा ब्रेकसाठी. चाय आणि आई जरा बोलली आहे आईला पाठी बसून बसून मंचिंग करायला, लेस वगैरे किंवा कधी घेऊया आपण. मस्त. आणि एक बरं आहे टॉपला नेटवर्क आहे आणि यांच्याकडे जीपे पण आहे, टेन्शन नाही, सिरियसली एक बरं आहे, मस्त आहे. बाकी प्रवास सुंदर, अति सुंदर, खूप छान प्रवास होतो, मस्त वाटतं. गाडी कशी वाटते नक्कीच कमेंट करा. ठेवू की काढू ते पण सांगा. तर मंडळी आपला चहा पिऊन झालेला आहे. तर इकडे चहा खूप छान होती. जर तुम्हाला इकडे सर्व आपलं वेफर वगैरे सर्व मिळेल तर तुम्ही परशुराम घाटात येत असाल आणि इकडे थांबत असाल तर या काकांकडे नक्कीच. काकांचं नाव काय? श्याम सीताराम घुमणे. हां, तर काकांकडे नक्कीच थांबा चहासाठी. चहा एक नंबर होते. चला थँक्यू. चला मग मंडळी मस्तपैकी आपण ऑलमोस्ट 15-20 मिनटं आपण जरा थांबलो होतो. काकांकडे चहा पण प्यायला तर बरं वाटलं. हां, कम ब्रेक महत्त्वाचा आहे. मुंबई गोवा हायवेवर सर्वात वर्स्ट प्लेस आलेलं आहे, म्हणजे सुगंध काय म्हणतो दुर्गंधच्या बाबतीत. MIDC घाणेरडा वाहतो, घाणेरडा फुल घाणेरडा. सर्व इकडे हे इंडस्ट्रियल एरिया बघा ना. आता इकडे जरा हलका पाऊस पडतो, हलका एकदम हलका. आपण क्रॉस केला शिवफाटा आणि वाजले आहेत 11:15. तर मंडळी वाजले आहेत 12 आणि आपण येऊन पोहोचलो आता खेडला. हा खेडचा ब्रिज आहे आणि मग इकडून आपण स्ट्रेट जाणार आहे. आपल्याला कुठे माहिती आहे, आता आपण स्ट्रेट जाणार इकडून कशेदी बोगद्याकडे. आणि हा रस्ता एक नंबर आहे. लाईक खेडपासून ते कशेदी बोगद्यापर्यंत चुंबेश्वर रस्ता आहे. एक नंबरचे सुपर रस्ता, सुपर सगळी उपर रस्ता आहे. येवा कोकण आपलोच असा, येवा कोकण आपलोच असा, येवा कोकण आपलोच असा, येवा कोकण आपलोच असा.
मंडळी आपण राईड मजबूत एन्जॉय करतोय, मस्त वाटतंय. पाऊस नाही आहे, वातावरण एक नंबर आहे, चुंबेश्वर वातावरण आहे. आई पण राईड मस्तपैकी एन्जॉय करते. आपण आरामात गमत जातोय. तर मंडळी रेनकोट घालता साला पाऊस आला. हे निघाला. अरे देवा, अरे देवा, बघू दे साईडला. हा याचं हेच निघालं आई. इकडून तो बूच असतो ना, तो बाशी जरा. हां तो बूचच निघाला का. चला मंडळी टायमावर आपण घातला रेनकोट घातला आणि पाऊस पडायला लागला. आणि तो तिकडूनच सुरू झाला होता पाऊस. हळूहळू पुढे आला मग तो. वा व्हेरी गुड. चला आता आपलं कुठे थांबायची गरज नाही जास्त, डायरेक्ट जेवायला थांबू. काय मजबूत पाऊस आहे बघा. हा आईला बापरे मजबूत आहे भाई. आता एकदम आरामात मला गाडी जावं लागणार, एकदम आरामात. जोरात, अरे थोडं जोरात पाऊस आहे. इकडे पाणी पण भरलं चायला. कडेला पाणी पण भरलंय. वावे फाटा वावे. आयला हे बघा उद्याच्या वरती हिरवळ पहा. एक नंबर झालं, एक नंबर. आणि तिकडे तो हाय वॉटरफॉल. मस्तच वाटतं, एक नंबर वाटतं. उगद्यामध्ये आपण मस्तपैकी आपली लावली आहे येल्लो लाईट. आता तुम्ही पाहाल तर हां तेच लाईटी असायला पाहिजे बोगद्यामध्ये. का फुल अंधार आहे. आता ही बघा ही लाईट बंद करतो मी. बघा माझ्या स्टॉक लाईटीवर पण एवढं काही खास दिसत नाही आहे. आणि त्यात मध्ये पाणी वगैरे पण आहे ना, लाईटी असायला पाहिजे सिरियसली. आता पाठी बघा पाठी फुल अंधार आहे. लाईटी असायला पाहिजे. तर मंडळी वाजले आहेत किती वाजले बाबा. 1:35 वाजले दुपारचे. आणि आपण इकडे येऊन पोहोचलो. आय थिंक तो आहे लोणेरे. वीर रेल्वे स्टेशन सोडलं ना तर मला लागतं लोणेरे. येस लोणेरेच्या इकडे कसं ब्रिजचं कामं सुरू आहेत ना, तर रस्ता बेकार. हा बघा रस्ता बेकार इकडे. हा बघा हे बघा. तर मंडळी इकडे थांबलो आपण आता पंजाबी रसोईमध्ये ना. आम्ही ऑर्डर केलं आहे भेंडी फ्राय. पनीर ऑर्डर केलं नाही का, आईला पनीर आवडत नाही म्हणून. भेंडी फ्राय, रोटी आणि डाळ खिचडी बस बेस्ट आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना मध्ये माझा माईकचा कनेक्शन गेला होता, त्याच्यामुळे साला काही ठिकाणी आवाज रेकॉर्ड झाला नाही आहे. म्हणजे आय थिंक 2-3 शॉट तरी माझे तसं. पण तसाही मजबूत पाऊस होता, तर पाऊस तुम्हाला थोडाफार मी दाखवलेला आहे. काही काय रस्ता एक नंबर, काय टेन्शन नाही. आता पुढे मानगाव लागेल. लोणेरेला रस्ता खराब आहे. आई कसं वाटला. मस्त ना. काय पाठ नाही वाटत ना. काय पाय बी थोडं दुखले का जरा थोडे. आई अशी मध्ये एक्सरसाइज करत होती हो ना. हां ताणं होती मध्ये. आणि आपली सपन सुंदरी हारली तिकडे उभी आहे, एक नंबर. तर मंडळी आपलं आलेलं आहे जेवण. आपलं हे आहे भेंडी फ्राय. दिसतं तर एक नंबर आहे. बटर चपाती, आईची साधी चपाती, कारण आई बटर मस्का चीज काय खात नाही म्हणून एवढी स्ट्रॉंग आहे ती या वयात पण. ॲट द एज ऑफ 68 असं आहे ॲक्च्युली. आपण जेवूया आणि मग भेटूया. सांगून तुम्हाला टेस्ट कशी. थांबा. रोटी तर छान दिसते. भाजी पण चांगली आहे. आणि आपल्या इकडे हे आलेलं आहे डाळ खिचडी बघा. अरे बघा थँक्यू. म्हणजे जर तुम्हाला व्हेज खायचं असेल ना, तर तुम्ही प्युअर व्हेज पंजाब रसोईमध्ये येऊ शकतात फॉर शुअर. एकदम हायवेलाच आहे बघा, असा बोर्ड आहे. जेवण भेटतो डायरेक्ट आता गाडीवरच. चला.
तर मंडळी आपण निघालेलो आहोत जेवण. वाजले आहे 2:40, 2:45 वाजलेत. आणि जेवण चांगलं आहे. म्हणजे तुम्हाला जर व्हेज पाहिजे असेल ना तर तुम्ही इकडे पंजाबी रेस्टॉरंट खाऊ शकतात. चांगलं आहे. म्हणजे आम्ही जो भेंडी फ्राय रोटी वगैरे मागवलं होतं ना छान होतं. टेस्ट इज गुड, यू कॅन ट्राय. आता एक लफडं झालं आहे. आईची जी काच आहे हेल्मेटची ना ती उडाली आहे. म्हणजे ते हवा खूप होती ना आणि तिने अशी वर केली होती मध्ये मध्ये वर करते ती. तर ठपकन उडाली म्हणजे तुटली आहे. आपल्याकडे काच ती आहे, ती तुटली जरा. ते आता कुठे हायवेला आपला हेल्मेटवाला भेटला तर मला लावून तरी घेऊ. नाही तिला म्हणालो की नवीन हेल्मेट घेऊन टाकू, टेन्शन नाही. तर ती ऐकत नाही. ती बोल नवीन हेल्मेटची गरज नाही, घरी 2-2 पडलेत. अरे पण घरी 2-2 पडले तर आता काय करायचं ते महत्त्वाचं आहे ना. बघूया. आला साला पाऊस जोरात आला, जोरात. आम्ही कोट घातला नव्हता ना मग अशी जेवून झाला तो पाऊस नव्हता. आता ज्याला जोरात आला. पण ठीक आहे आपण ते हे घातलं ना जॅकेट मग एवढं काय वाटत नाही. पण जास्त वेळ आपण राहिलो ना विदाऊट रेनकोट तर मग जॅकेट आतने पाणी येतं. असं अशी अवस्था आहे. चला. वाह 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 क्या बारिश है भाई, क्या बारिश है. हां तर मंडळी आपण फायनली ब्रेक घेतलेला आहे. वाजले आहेत 3:55, 4 वाजे संध्याकाळचे. मस्तपैकी ब्रेक घेतला तर आपण. ब्रेक महत्त्वाचा आहे. हां नाही थोडे आपण नवीन हेल्मेट घेऊ, डोंट वरी. आता गेला कामातून निघाल तो हेल्मेट बरा होता. आईली अशी वर खाली करते आणि मग तो हवेत चाळ्या तुटला. इथून हा बघा, हा पूर्ण निघाला करून. हा बघा आता पुढे सारा कुठे हे पण नाही आहे, हेल्मेटवाला पण नाही आहे. तर जरा आपण जरा ब्रेक घेऊया. तर मंडळी वाजले आहेत 4:30 आणि आपण येऊन पोचलेला पेणला. खालून गेलं की पेण येतं आणि स्ट्रेट टुवर्ड्स पनवेल मुंबई. हो गणपती बाप्पा मोरया. गणपती चालले मुंबईला. गॅरंटी गाडी असेल ऑफ पेण हमरापूर, गणपतीची गाडी. सही आहे. तर मंडळी वाजल्यात बरोबर 5:10 आहेत आणि आपण येऊन पोचले कर्नाळाला. हे आपला कर्नाळ आहे. तर मी काय करतो ना इकडे आता मी हा व्लॉग थांबवतो आणि डायरेक्ट आपण जेव्हा घरीच पोचू ना तेव्हाच मी व्लॉग पुन्हा चालू करेन आणि आईचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे शेअर करेन मी. आणि किती वाजता पोचले पण तुम्हाला सांगेनच. कारण की आता पुढे कर्नाळा मग JNPT मग मुंबई दाखवणं का पॉईंट नाही आहे. चला डायरेक्ट भेटू तुम्हाला घरीच. चला. तर मंडळी बरोबर 6:55 म्हणजे 7 वाजता, ऑलमोस्ट 7 वाजता आपण पोचलो आपल्या घरी. हा सामान सर्व आणलेलं आहे. आई आता सांग तुझा एक्सपिरियन्स कसा होता? चांगला होता. मजा आली. पण जेवढी मुंबई टू कोकणला जेवढी मजा आली कोकण टू मुंबई येत नाही कारण की इकडे फुल ट्रॅफिक लागतं मुंबईला. ट्रॅफिक लागतं जरा, म्हणून कंटाळा कंटाळा येतो. हां बाकी एवढं काय वाटत नाही. तसं आहे ते. म्हणजे प्रवास तसा आमचा खूप छान झाला नो डाऊट. पण मध्ये पाऊस चालू होतं ते असणार काय वाटत नाही आहे. पण मुंबईला आलो आणि जो ट्रॅफिक लागला ना कंटाळा. तरी मी 5:15लाच मुंबईला म्हणजे आतमध्ये पनवेलच्याकडून मी टच झालो तरी पण थोडंफार ट्रॅफिक होतं. लेट झालो असं तर अजून ट्रॅफिक भेटलं असतं. तर ऑलमोस्ट 12 तास आपल्याला लागलेले आहेत. 6:45ला आपण निघालो, 6:45ला पोचलो. हां ते बोलतो म्हणजे आमचा करायची 1.5 तास तरी गेलाच. म्हणजे आमचा थोडं लवकर आलो असतो. आम्ही मठात गेलो होतो ना स्वामींच्या देवरुखला, तिकडे ऑलमोस्ट आपल्याला 1 तास गेलेला आहे. त्याच्यामुळे तर आपण 6:15 तरी पोचलो असतो. पण ठीक आहे आपलं तसे आरामात यायचं होतं, काय टेन्शन नाही. बाकी गाडीने परफॉर्मन्स खूप छान दिला. मस्तपैकी रमत आलेलो आहे. आई एकदम हॅपी आलेली आहे, टेन्शन नाही. बरं वाटलं. तर तुम्हाला आपला हा ट्रॅव्हल व्लॉग आई आणि मुलाचा कसा वाटला, मग 68 वर्षाची आई आणि 42 वर्षाचा मुलगा कसा पण नक्कीच कमेंट करा. तुमची जे काय प्रतिक्रिया असेल प्लीज कमेंट बघू. तुम्ही इंस्टाग्राम ID sandy_connect व्हा. ते भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तुम्ही खुश आणि हसत राहा. बाय 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 बाय.